आले का रे सगळे? हो गुरुजी. चला उभे राहा सगळे. भारत माता की जय. हा प्रार्थना. हीच आमची प्रार्थना हेच आमचे वारणे. हीच आमची प्रार्थना हेच आमचे वारणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. बसा खाली. कालचा अभ्यास केलाय का? हो राणा बघू या. अरे कोणाच का बसलाय रे? इकडे ये सटे. चला चला. आधीचा क्यूट की का बसून राहिली? गौरी, आज तुझा चेहरा सांगते की तू तुझ्या पाठीवरच्या दप्तरापेक्षा मनावर जास्त मोठं ओझं घेऊन आले. ही पुस्तकं अशी पिशवीत गच्च का भरली? जणू पुन्हा कधीच उघडणार नाही. गुरुजी, कधी कधी स्वप्नांच्या आकाशापेक्षा ना घरची माती जास्त वड लावते. आता शाळेत येणं मला परवडणार नाही, कारण गरिबीच्या या भिंती माझ्या स्वप्नांच्या आड येऊन उभ्या राहिलेत. गुरुजी, उगासला थांबून काय मिळणार आहे? शेवटी मुलींचं नशीब म्हणजे चूल मूल. हेच तर जगाचं वास्तव आहे. उगीच आकाशाला गवस घालायच्या गप्पा कशाला? विकी, वास्तव तू सांगतोयस की तुझा संकुचित विचार चूल आणि मूल हे जगाचं वास्तव नाही, तर ते तुझ्यासारख्या विचारसरणीने लादलेलं बंधन आहे. गौरीचं नशीब ती स्वतः लिहिणार आहे. तू नको तिची कुंडली मांडू. विक्की, ते तुझं विचार तोंड बंद ठेव. तुला कोणी विचारलंय? तिला शिकायची ओढ आहे, पण तिच्या परिस्थितीने तिचा गळा आवळलाय. तू तुझी जिद्द नाही समजू शकत रे. गुरुजी, मग गौरीताई आम्हाला रोज त्या छान छान गोष्टी वाचून दाखवायला येणार नाही का? तिचं वाचन ऐकताना आम्हाला वाटतच की आम्ही खरंच त्या गोष्टीच्या जगात आहोत. ताई, तूच तर मला अक्षर गिरवायला आणि वाचायला शिकवलंस ना ग. मला पण तुझ्यासारखं शुद्ध वाचायचंय, छान लिहायचंय. तू गेलीस तर मला कोण शिकवणार ग ताई? तू नको ना जाऊ तिथं. तू गेलीस तरी शाळा पशाण्यासारखी वाटेल ग ताई. तुझ्याशिवाय ना आम्हाला इथे करणार. गौरी, लक्षात ठेव, आज जर तू हे शिक्षण सोडलेस तर हे फक्त तुझं नाही, या संपूर्ण गावाचं नुकसान आहे. एक मुलगी शिकली की तिची 7 पिढी साक्षर होती. तू आधी वावीजू नकोस. पण गुरुजी, वडिलांचे हात थकलेत आता. त्यांना आता मदतीची गरज आहे. 2 वेळची भाकरी खायची असेल तर मला माझ्या शिक्षणाचा बळी द्यावाच लागेल. अहो, बरोबर आहे. नुसतं पुस्तक वाचून पोट भरपाय. आज मजुरी केली तर तुझ्या 2 वेळचं जेवण मिळतं. स्वप्नाने भूक भागत नसते गुरुजी. गौरी, वडिलांच्या मदतीसाठी तू हात पुढे करतेस हे चांगलं आहे, पण शिक्षण सोडून तू त्यांचे हात अधू करतेस. जर शिकलीस तर उद्या तू मजुरी नाही तर मजुरांची परिस्थिती सोडवण्याची ताकद मिळवशील. विचार कर गौरी.
शेवटी मुली शिकून काय करणार आहे ती? शेवटी लग्नच ना. विक्की, तू इतका विरोधित का असतोस रे? जर गौरी शिकली तर ती तुझ्या वडिलांना शेतातही विज्ञानाच्या आणि हिशोबाची जोड मिळून जास्त चांगली मदत करू शकेल. शिक्षण हे शस्त्र आहे, ओझं नाही, समजलं? ताई, आपण काल झाशीच्या राणीची गोष्ट वाचली होती ना ग? तू तर म्हणालीस स्त्रियांना लढायला हवं, मग तू स्वतःचीच लढाई सुरू होण्याच्या आधी शस्त्र का टाकतेस? तू तर आमची राणी आहेस. गुरुजी, काहीतरी करा ना. गौरीताई नसली तर आम्हाला अभ्यासातल्या गणितासारखं आयुष्य सुद्धा कठीण वाटायला लागेल. ताई, मी तुझ्यासाठी रोज माझ्या टप्प्यातून एक पोळी जास्तीत आणेन, पण तू शाळा सोडून नको ना जाऊस ग. आम्ही उपाशी राहू, पण तुला शाळेत घेऊ दे. गौरी, तुला खरंच वाटतं तुझ्या वडिलांना तुझं शिक्षण थांबून आनंद होतोय? नाही. प्रत्येक बापाला आपली मुलगी मोठी व्हावी असंच वाटतं, पण त्यांना फक्त तुझ्या उद्याच्या भविष्याची काळजी वाटते. गुरुजी, मला भीती वाटते लोक काय म्हणतील. मी जर अशी मध्येच थांबले तर लोक म्हणतील, बघा आम्ही सांगितलं होतं मुलीला शिकून काही फायदा नाही. गरिबी खरंच खूप क्रूर असते गुरुजी. ती जिवंतपणीच माणसांच्या स्वप्नांची राख करते. मी तेच सांगतोय, स्वप्न बघायला शहरातील श्रीमंत माणसं लागतात. आपल्यासारख्या गरिबांनी जमिनीवर राहून मातीत मिसळा. हा, मातीत मिसळायला काय आपण मेलेली माणसं नाही आहोत. आणि गौरी, तुला लोकांची भीती वाटते? जर तू आज माघार घेतली तर लोकांचं म्हणणं खरं ठरेल. त्यांना चुकीचं सिद्ध करण्यासाठी तरी तुला लढावं लागेल. जमिनीवर राहणं म्हणजे स्वतःला जिवंत काढून घेणं नसतं विक्की. गौरी, तुझी जिद्द, तुझा हा स्वाभिमान कशासाठी हरवतेस? गुरुजी, आपण गौरीताईच्या घरी जाऊया का? आपण तिच्या बाबांच्या पाया पडू, त्यांना समजून सांगू, ते तुमचं नक्कीच ऐकतील. हो गुरुजी, आपण सगळे मिळून जाऊयात. आपली ही शाळा गौरीताईशिवाय अपूर्ण आहे, जसा फुलांशिवाय बगीचा. मी बघतो काय करता येते. भजी बनणं, अगं, गुरुजी कसे आले नाहीत अजून? इतका वेळ नाही लागायला पाहिजे. अगं येतील ग, खेळ आपण खेळूया. गुरुजी कसे नाही आले अजून? पोटी बिघडलं काय गुरुजींचं? दांड्या आहे गुरुजींची. घरी जावं सगळे. जर पाठी तेच नाही ना तर आपली पटकी येतात. अरे, ते बघ ना, त्यांच्यासोबत अजून एक कोणी तर आले. हो की ग? अगं गौरी, मास्तरांसोबत तुझे वडील पण आलेत. आता काय तुझं खरं नाही बाई. ताई, का ग आले तुझे बाबा? गौरी, समोर ये. गौरी, अगं बेट, ओळखूच आता. मी तुझ्या बाबांशी खूप वेळ बोललो. त्यांना तुझी काळजी वाटत होती ते खरं आहे. पण त्यांना जेव्हा मी तुझ्या प्रगतीबद्दल आणि भविष्यातील संधीबद्दल सांगितले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अभिमान बघितला मी. आबा, पण आबा, शेताचं कामाचं काय आणि घरच्या जबाबदारीचं? गुरुजी, माझ्या आबांना मजुरी परवडणार नाही हो.
ही समधी काळजी सोड पोरी. तू फक्त अभ्यासाकडे ध्यान दे. तुला खूप मोठं व्हायचं आहे. जर सगळ्यांनी मोठी जबाबदारी घेतली असेल तर मी पण काही करतो. गौरी, शाळा सुटल्यानंतर रोज या शेतात 2 तास काम करायला मी तयार आहे. उगीच मगाशी बोललो होतं, माफ कर मला. त्याची काही गरज नाही, फक्त तिला वेड्यासारखं बोलणं बंद कर. विक्की, आज पहिल्यांदा तू शाळेसारखं बोलत आहास. गौरी बघ, आम्ही फक्त तुझ्या शाळेतले मित्रमैत्रिणी नाही आहोत, तर तुझ्या संकटातले सोबती आहोत. आता मजुरीची काळजी सोड, आम्ही आहोत ना. गौरी, आता तुला कोणाची भीती नाही. संपूर्ण गाव तुझ्या पाठीशी आहे. ताई, आता तू आमच्या सोबत राहणार ना ग? उद्या आपण तो नवताडा वाचायला सुरुवात करूया, त्याची तू काय सांगत घातली होती. गुरुजी, तुम्ही खरंच देव माणूस आहात. तुम्ही एका मुलीच्या आयुष्यातला अंधार दूर करून तिथे ज्ञानाचा दिवा लावला. गुरुजी, आता आपली शाळा पुन्हा एकदा नवी होणार आहे. ताई, तू जोराने हाच ना ग. आता उद्याची पहाट बघ, तशी सोनेरी होते. गौरी, तुझी जिद्द ही आमची प्रेरणा आहे. तू पाऊल उचल, आता फक्त भरारी घ्यायची. गौरी, उद्या सकाळी तू नव्याने शाळेत हजर व्हायच. तुझं शिक्षण आता केवळ तुझी नाही, तर या संपूर्ण गावाची जबाबदारी आहे. गुरुजी, तुम्ही मला फक्त अक्षर गिरवायला नाही शिकवलं, तर तुम्ही मला संकटांशी लढायला शिकवलं. मी वचन देते, मी खूप शिकेन आणि ह्या गावाचं नाव मोठं करेन. गुरुजी.